शेतकऱ्यांसाठी 6 ऑगस्ट सकाळच्या झटपट ठळक बातम्या। पीक विमा नुकसान भरपाई हवी तर लवकर करा पीक पेरा नोंदणी। ई पीक पाहणी पेरणीची नोंदणी 1 ऑगस्ट पासून सुरू। अवकाळीचा 167 कोटींचा निधी मंजूर। जानेवारी ते मे दरम्यान पिकांचे नुकसान, लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार निधी। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले होते प्रचंड नुकसान। आता 73,000 शेतकऱ्यांना मिळणार भरपाई। 103 कोटी रुपये झाले मंजूर। ओल्या दुष्काळाचे सावट, पुन्हा पावसाची रिपरिप। विविध भागात सातत्याने पडतोय पाऊस। शेतकरी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। शेती शिवारात साचले पाणी, पिके पिवळी पडण्याचा धोका। पंचगव्हाण परिसरातील चित्र बिकट। सतत पाऊस, शेतकऱ्यांची ही चिंता वाढली। पावडर वापरून दुधाचा काळा बाजार, आष्टीत भेसळ करणारे रॅकेट सक्रिय। आष्टी तालुक्यात कारवायांचे सत्र सुरूच, कडक कारवाई होत नसल्याने प्रमाण वाढले। महाराष्ट्रात आरक्षणाचा पेच भाजपमुळेच, विधानसभेत मतं मिळावीत म्हणून महायुतीची लाडकी बहीण योजना। नाना पटोले यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल। विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार, सरकारला शेवटची संधी। आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। आरक्षणाचा आक्रोश भयानक असतो। बांगलादेश सारखी स्थिती महाराष्ट्रात उद्भवणार नाही, पण सरकारने धडा घ्यावा। मनोज जरांगे यांनी दिला सरकारला इशारा। सराफाचे 42 लाखांचे सोने घेऊन कारागीर फरार। पुण्याच्या फरासखाना पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल। जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 13 जणांवर गुन्हा दाखल। हिंगोलीच्या आराखडा बाळापूरमध्ये पोलिसांची कारवाई।